बारामतीमध्ये विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला. बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय. पण या विमान अपघाताच्या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं? धक्कादायक बातमी समोर आली. या विमान अपघाताचं खरं कारण काय? धक्कादायक सत्य उघडकीस. काल सकाळी 8 वाजता जेव्हा विमान बारामतीमध्ये अपघात झाल्याची बातमी आली होती, सुरुवातीला सांगितलं गेलं अजितदादा पवार त्या विमानामध्ये होते, त्यांना लागलं आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असं सांगितलं गेलं. पण काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगण्यात आली. महाराष्ट्र पहिल्यांदाच हादरला होता. पण जेव्हा या अपघाताचं खरं कारण समोर आलं तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. कारण की सुरुवातीला वाटत होतं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असेल. पण जेव्हा ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट आला तेव्हा या अपघाताचं कारण भलतंच निघालं. कारण या अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये काय घडलं याचा रिपोर्ट स्वतः सरकारी संस्थेने दिलाय. शेवटच्या 10 सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला नेमका काय संदेश दिला होता, तो शेवटचा संदेश काय होता, त्या संदेशात मग विमानाचा अपघात खरंच झाला का, इंजिन खराब होतं की काही पायलटची चूक होती का तिसरंच काहीतरी कारण होतं, सगळं सत्य आता उघड झालंय. मग नेमकं या अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडलं, नेमकी चूक कोणाची होती, या प्रकरणात तिसरी वेगळीच काही शक्यता आहे का? चला जाणून घेऊया या अपघाताविषयीचा संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 28 जानेवारी 2026चा दिवस होता. सकाळी 8:45 वाजले होते. बारामतीचा गोजीबावी परिसर अचानक एका मोठ्या स्फोटाने जागा झाला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात. सुरुवातीला बातमी येते की दादा जखमी आहे, पण काही तासातच ती बातमी येते जिने महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो. ती बातमी म्हणजे अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू. सगळ्यांना आता प्रश्न पडला होता की हा अपघात नेमका कसा झाला? विमान तर फक्त 500 फुटावर होतं, मग असं काय घडलं? मग नेमकं पायलटचा ताबा कसा सुटला? ब्लॅक बॉक्समध्ये काय झालं ते शेवटचे 10 सेकंद काय सांगतात? पायलटचा तो आवाज काय होता? दादांचे शेवटचे शब्द, सगळी माहिती आता समोर आली आहे. या अपघाताचं खरं कारण आता जगासमोर आलं आहे. 28 जानेवारीची सकाळी संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात तिची आता नोंद होणार आहे. अलीकडे राजकारण तापलेलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नेटक्यात झाल्या होत्या. जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायतच्या ज्या आहेत त्याच्या रणधुमाळी राजकारणाची सुरू होती. अजितदादा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. त्या दिवशी म्हणजे 28 तारखेला त्यांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या. सकाळी 8 वाजता दादा मुंबईमधून निघाले होते. विमानात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, 1 PA, 2 पायलट होते. दादांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, उलट निवडणुकीच्या रणनीतीचे एक वेगळं तेज होतं. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. इकडे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपल्या बैठकीमध्ये व्यस्त होते. कुणालाही या संकटाची पुसटशी कल्पना नव्हती. हे विमान निघालं सकाळी, पण कुणालाच माहिती नव्हतं की या विमानाचं पुढे जाऊन काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना घडेल. खरं तर हा अपघात घटनेच्या मागे काहीतरी कारण दडलं होतं. ती कारण आता उघड झालंय आणि त्याच कारणाची माहिती आपण पुढे घेणार आहोत. पण खरं तर 27 तारखेला म्हणजे परवा रात्री या प्रकरणाचा खरी जी माहिती होती ती उघड होणार होती. 28 तारखेला अपघात झाला, पण परवा रात्री म्हणजे 27 जानेवारीची जी रात्र होती ती अजितदादा आपल्या मुंबईच्या निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये 4 मोठ्या सभा असल्यामुळे लवकरच निघायचं होतं. जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दादा आता पूर्णपणे दंड ठोकून उभे होते. ते शिस्त आणि वेळेचे पक्के होते. सकाळी 6 वाजता दादा उठले. खरं तर आज सकाळी 6ला ते उठले होते. त्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की हे शेवटचं आपलं उठणार आहोत, की आपण हे शेवटचं उठणार आहोत आणि आपल्याला कायमचे डोळे मिटावे लागतील. त्यांनी नेहमीप्रमाणे चहा घेतला, फाईल चेक केली. कुणालाच वाटलं नव्हतं की त्यांची मुंबईतली ही शेवटची सकाळ असेल.
सकाळी 7:30ला ते जुहू विमानतळाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे खास पीए होते. विमानतळावर आल्यावर लेअरजेट 45 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होते. पायलटने विमान तपासलं, एअर ट्रॅफिक कंट्रोलने क्लिअरन्स दिला आणि सकाळी 8 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. मुंबईचं आभार दुसरं होतं, पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वी शांतता फार भयानक असते. इकडे बारामतीत सभेची जोरदार तयारी सुरू होती. हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते. बारामतीचं राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील दादांनी अगदी प्रयत्न केले होते. राजकीय वर्तुळात चर्चा होती की या निवडणुकीनंतर अजितदादा मोठा निर्णय घेणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते. पण या सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली होती. नेत्याच्या मनात अजितदादांचा शेवट कालच होणार होता. कोणालाच कल्पना नव्हती. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या पीएला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या. ते उत्साहात होते. त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर किती प्रेम करते. पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असतानाच विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर ही घटना, हा अपघात होणार होता त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली होती. पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं. बारामती काही अंतरावर होती. तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर हा DGCAचा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघाताचं सगळं रहस्य उघड होणार होतं. पण अपघात होणं अजून बाकी होतं. विमान आता लँडिंगसाठी हळूहळू खाली येत होतं. गोदूभावीचा परिसर दिसत होता. उंची फक्त 1000 फूट, 900 फूट, 800 फूट. अचानक पायलटने मेडेचा कॉल दिला. मेडेचा कॉल देणं म्हणजे अपघात स्थिती निर्माण झाली असा त्याचा अर्थ होतो. मग नेमकं असं काय घडलं की 500 फूट अंतरावर विमान असतानाच मेडे कॉल दिला? काय घडलं होतं तिथं? विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला. पायलट विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण हायड्रॉलिक सिस्टीम जी विमानात कार्यरत असली तरी तिने प्रतिसाद देणं बंद केलं. विमानातील दादांच्या सुरक्षा रक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी विपरीत घडतंय. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे. त्याच्यामधून धूर देखील निघत आहे. पण ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत आहे. एकतर धूर पाहून आजूबाजूचे शेतीतले लोक तर अगदी आडावेडा करायला सुरुवात केली. कारण की प्रत्येकाला माहिती होतं त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते. पण काही जण सभेला जाणार होते तर काही जणांचं वेगळं नियोजन होतं. तर काही जण प्रचार करणारे कार्यकर्ते होते. पण विमान दूर येताना वेगाने दिसलं. लोकांच्या तोंडाचं पाणी पळालं. कुणीतरी ओरडलं, अरे हे तर दादांचं विमान वाटतंय. आणि क्षणात ते विमान अक्षरशः खाली कोसळलं. विमान कोसळताना मोठा स्फोट झाला. शेतात काम करणारे शेतकरी धावत गेले. विमानाचे 2 तुकडे झाले. आग इतकी भीषण होती की जवळ जाणं देखील कठीण होतं. पोलीस प्रशासन धावलं. सुरुवातीला बातम्या आल्या. दादांना वाचवण्यात यश आलं. दादा यांची प्रकृती नाजूक आहे पण दादा वाचू शकतात. सोशल मीडियावर माहिती व्हायरल झाली. बारामतीच्या हायटेक हॉस्पिटल बाहेर हजारो लोकांची गर्दी जमली. सुप्रिया सुळे, पार्थ पवार दिल्लीवरून विमानाने निघाले होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. पण सत्य हे होतं की त्या भीषण आगीमध्ये नेमकं कोण वाचलं, कोणाचा जीव वाचलाय याची अजून कोणालाही कल्पना येत नव्हती. पण तेवढ्यात DCCAच्या पथकाने तपास सुरू केला. DCCA हे भारत सरकारचं एक असं पथक आहे जे विमान अपघाताची जी माहिती आहे त्याची पडताळणी करत असतं. त्याचं कारण शोधत असतं. त्याच्या मागची कारणे व्यवस्था करणं हे सरकारचं काम असतं. DCCAची एंट्री झाली. तपास सुरू झाला. विमानाचे अवशेष गोळा केले. सर्वांना वाटलं तांत्रिक बिघाड आहे. म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट आला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. आता वेळ आली त्या सत्तेची ज्यांनी या प्रकरणाची दिशा बदलली. तपासात समोर आलं अतिशय वेगाने तपास सुरू झालेला असून आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील अगदी पद्धतीने तपास करण्याचे आदेश दिले आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता या विमानामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता, खरी चूक कोणाची होती, तांत्रिक बिघाड होता की तिसरंच काहीतरी होतं, हे सगळं आता सत्य समोर येणार आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील काल या अपघाताचा अहवाल किंवा या अपघाताची माहिती घेतली आहे.
काही कारणास्तव आता या अपघाताचं कारण देखील काही तासातच समोर येणार आहे, पण तोपर्यंत एक महाराष्ट्रातील मोठा नेता, जो अतिशय लोकप्रिय असणाऱ्या नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणं, ही गरज राजकारणाला पडलेलं मोठं नुकसान असं म्हणावं लागेल. अजितदादांना शेवटच्या क्षणाचा एक संदेश दिला. राजकारणातले कितीही वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. बारामतीचा तो वाघ शांत झाला, पण या अपघाताने प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आता तुमचं नेमकं काय मत आहे? अपघाताचं कारण काय असू शकतं? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.